दंडोत प्रणाम. मायबाप आपलं जग योग झाले, जग योग झाले आणि संस्कृतीची ढासळामिसळ झाली आणि त्याच्यात भारतीय संस्कृती तर कोणी मानायला तयार नाही. बाहेरची जी संस्कृती आहे ती संस्कृती स्वीकारली लोकांना आणि तिकडचंच राहणपान तिकडचंच सगळं स्वीकारलेलं आहे. त्यामुळं आपली काही प्रमाणात प्रगती बी झाली आणि बऱ्याच प्रमाणात अधोगती झाली. काय बाबा आणि हे आज आधुनिकता झाली एवढं आपण गतिमान झालो की कोणी थांबायला तयार नाही. प्रत्येकाजवळ वाहनं आले, विज्ञानाचा प्रसार झाला. एका टिचकीमध्ये आपल्याला अमेरिकेला बोलता येते, एका टिचकीमध्ये आपल्याला जपानला बोलता येते. इतकी सुधारणा झाली. आपल्याला इथं घरी बसून आपल्याला जगात काय घडायलं आहे हे पाहता येते. म्हणजे विज्ञान पुढं आल्यामुळं आपल्याला परमेश्वरावर शास्त्रावर भरोसा राहिला नाही आणि वेळ बी नाही आपल्याला. आणि वेळ असला तरी आपण मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये यामध्ये वेळ घालतो. परंतु माझं असं म्हणणं आहे की आपण आपला जो वेळ आहे तो थोडाफार तरी परमेश्वर चिंतनामध्ये आपण आहे. आधुनिकता करा, परंतु थोडी तरी आपली पूर्वजांनी काय सांगितलं, शास्त्र काय सांगतात, संत काय सांगतात, संत कसे होऊन गेले आणि त्या संतांनी सांगितले काय याचा आपण विचार केला पाहिजे आणि शास्त्राचा आधार घेऊन आपण शास्त्रानुसार चाललं पाहिजे आणि शास्त्र पठन केलं पाहिजे. आणि नाही तर नाही जाऊ द्या, पण जास्त नाही तर नाही, परंतु थोडं तरी. आता गीतेमध्ये फार सांगितलं आहे, गीतेमध्ये फार ज्ञान सांगितलं, 18 अध्यायामध्ये सांगितलं आहे. परंतु आपल्याला जेवढं घेता येईल तेवढंच घेतलं पाहिजे. आपण घेता येईल तेवढं घ्या. आपल्याला सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं की प्रजाहती आता कामात सर्वात पार्थ मनोगतात आत्मन्यव आत्मना तुष्ट स्थितपर्यंतचे दोच्छे. तो ते म्हणले की सर्व मनातील कामनाचा त्याग करायचा. प्रजाहती आता कामा सर्व कामनाचा त्याग करायचा आणि आत्मन्यव आत्मना तुष्ट परमेश्वराच्या चिंतनात घडून राहायचं. मग बाबू ही गोष्ट काय अवघड आहे का मला सांगा. एका शेतकऱ्याला अवघड नाही, एका मजुराला अवघड नाही, एका नोकरीवाल्याला अवघड नाही, कोण्याच माणसाला अवघड नाही. आणि मग ही गोष्ट करायला काय हरकत आहे. मग गीता सांगते की आत्मन्यव आत्मना तुष्ट म्हणजे परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून राहा. हे राहा तर सांगितलं तर राहा ना. आपल्याला पैसा लागायला का ते करायला, घडून राहायला पैसा लागतो का, परमेश्वर चिंतन करायला पैसा लागतो का, नाही लागत. मग रिकाम्या वेळात चिंतन करा. एवढंच गीतेचं म्हणणं आहे. आणि तेवढं जरी गीतेचं म्हणणं तुम्ही पाळलं तरी तुम्ही धन्य झाला. ह्या आधुनिक आता हे जग असं आहे माय बाबा. आता ह्या जगामध्ये वावटळ सुटलेली आहे, वारं सुटलेलं आहे आणि त्या वाऱ्यामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे. आपल्याला त्या वाऱ्यामध्ये आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची, त्या वाऱ्यामध्ये आपल्याला परमेश्वर चिंतन करायचं आहे. सगळीकडं आधुनिकता पसरलेली आहे. त्यामुळं आपल्याला म्हणजे कुशाग्र बुद्धीने आपण काम केलं पाहिजे आणि आपल्याला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस आपण चिंतन केलं पाहिजे. आता हा जो पैसा वगैरे आहे त्या पैशाच्या आपण मागं लागतो, पैसा कमविण्याच्या मागं लागतो आपण आणि अनेक वाईट धंदे करतो. ते वाईट धंदे आपण सोडायचे तर अनासक्त होऊन राहायचं. निर्माण मोह गीतेनं सांगितलं, निर्माण मोह राहो, निर्माण मोह एवढंच ऐकायचं. निर्माण मोह जितसंग दोष इंद्रिय ताब्यात ठेवायचे. सगळी आसक्ती सोडून इंद्रिय ताब्यात ठेवायची. जितसंग दोष अध्यात्म नित्य परमेश्वराचं चिंतन करायचं. विनिवृत्त काम जीवनाच्या जास्त मागं लागायचं नाही. दोन दोयरे मुक्ता सुखदुःखातून बाहेर निघायचं. आणि असा अमूढ झालेला माणूस माझ्या प्राप्तीला येऊन मला येऊन प्राप्त होतो. तर असं श्रीकृष्ण महाराजांनं साध्या सोप्या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. तर मग ही साधी सोपी गोष्ट आपल्याला करायला काय अवघड आहे, काय हरकत आहे. पैसा लागतो का, नाही लागत. निर्माण मोहाचं आसक्ती सोडायची. किती बी तुम्ही आसक्ती धरली तर ते काय तुम्हाला किती चिंता करा, तुम्ही किती बी
कामना करा, तुमच्या कामनाला काही फळ येते का? नाही. तुमच्या कर्तव्याला एखादबार फळ येईल, परंतु तुमच्या कामनाला फळ येत नाही. आणि मग कामना कशाला करायच्या? तर कामना करण्यापेक्षा परमेश्वराचं चिंतन करा, निर्माण मोह आसक्ती सोडा, आणि जिथं समजून अशा इंद्रिय थोडे ताब्यात ठेवा, विनिवृत्त कामातून निवृत्त व्हा, सुखदुःख संज्ञे गच्छन्ति गोडा. असा साधी सोपी गोष्ट श्रीकृष्ण महाराजांनी सांगितली, ती गोष्ट आपण करायला पाहिजे. आणि श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की तू सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तू सर्व धर्माचा म्हणजे इंद्रिय धर्माचा, मनोधर्माचा, देश धर्माचा, गाव धर्माचा त्याग कर आणि मला एकट्याला शरण ये, एकट्याला शरण ये. अहं त्वा सर्व पापेभ्यो, मी तुझे सगळे पाप नष्ट करतो आणि तुला मोक्ष देतो. अजून काय पाहिजे माय बापू? साध्या सोपी गोष्ट आहे, परमेश्वराला शरण झाली. आणि मग तशा परमेश्वराला शरण जायचं आहे आपल्याला. आणि ते काही पैसा लागत नाही त्याला, विनामूल्य काम येते. मग विनामूल्य काम करायला आपण काय हरकत आहे माय बापू? तर मग असं विनामूल्य काम. आणि गीता थोडी थोडी आपण सगळी जरी वाचता नाही आली आपल्याला, तरी काही ठळक मुद्दे तरी आपल्या लक्षात राहिले पाहिजे. परमेश्वर काय म्हणले? यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंध, म्हणजे तदर्थम कर्म कोणते मुक्त संघ समाज. ते काय म्हणले की परमेश्वराच्या चिंतना व्यतिरिक्त जे काही आपण कामं करतो ते सगळे आपल्याला बंधनात पाडणारे आहेतच मुळात. मग ते बंधनात पाडणारे कामं आपण सोडून द्यायचे. या यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंधन आणि परमेश्वराचं चिंतन करायचं. असं जर चिंतन केलं तर आपण कोणीही बंधनात पडणार नाहीत. आणि बंधनात न पडून आपल्याला हा नरदेह जो आहे हा आपल्या हातातून जाणार नाही. आणि श्रीकृष्ण महाराज एका अध्यायात म्हणले की मी त्याला जे लोक वाईट कामं करतात त्याला मी धमाम गतीला पाठवतो. तर धमाम गतीला आपल्याला जाण्याची वेळ येणार नाही. मग धमाम गती चुकवायची असली तर आपल्याला हाच एकच देहावर एकाच जन्मावर आपण समाधान राहायचं नाही. असे आपल्याला अनेक जन्म भेटले पाहिजे आणि अनेक जन्मामध्ये आपण परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. कारण श्रीकृष्ण महाराज म्हणतात बहुनाम जन्माना म्हणते ज्ञानवान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्म घ्यावं लागते, अनेक जन्म स्थिती स्ततो याती परामती, असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं आहे. अनेक जन्म घ्यायचेत आपल्याला. आणि ह्याच जन्मात वाईट कर्म करून आपल्याला नरकाला जायचं नाही. मग ह्या जन्मात आलोत आपण. आणि मायबाबा आपण आपल्या पोटाला लागते तरी काय लागते आपल्या पोटाला? 2 भाकरी लागतात. पण तेवढ्या भाकरी पण बाकीचे कामं जास्त लागतात, बाकीचा खर्च आपला जास्त आहे. आणि आपण त्या खर्चापुरतं बी काम करत नाहीत. आपण आपलं असं मत असतं की आपल्या 4 पिढ्या म्हणजे किती बी पैसे आले तर आपल्याला, किती बी धन आलं आपल्याजवळ तरी आपल्याला कमीच पडतं आहे. आणि त्या धनासाठी आपण धावतो. अहो आपण तुम्ही तर धावायतले ग्रस्ताश्रमी लोक, पण आमच्यासारखे साधू संत देखील लोकायला बुडवायले. ते म्हणजे लोक त्या योजना आणायला येतात, त्याच्यामध्ये लोकायला खलास करायला. आणि काय बैल जसे पाठीवर शेपटी टाकून पाळतात तसे आम्ही देखील प्रत्येक जग पैशाच्या पाठीवर शेपटी टाकून पळायले मायबाप. आणि हे पळणं, त्या पळाल्यानं पैसे भेटत नाही. तर मायबाप लक्ष्मी ही आपली नाही, लक्ष्मी नारायणाची पत्नी आहे, हे ध्यानात राहू द्यायचा. त्या अज्ञान लोक पडू द्या त्याला. आपण ज्ञानी आहोत ना, थोडं तरी ज्ञान आहे ना आपल्याला, तर आपण याच्या मागं पळायचं नाही. आपण पळायचे परमेश्वर प्राप्तीच्या मागं, आपण पळायचे सत्कर्माच्या मागं. आज सत्कर्माच्या मागं, सत्कर्माला निश्चित तुम्हाला त्रास होईल. सत्कर्म यद्दग्रे विषमी व परिणामी मृत्यू तत्सुखम सात्विकम प्रोक्त महात्मबुद्धी प्रस्ताद्य, असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की बाबा चांगली गोष्ट करताना वाईट वाटते, पण तिचं फळ शेवट मात्र चांगला असतो. मग चांगली गोष्ट करताना आपल्याला चांगली वाटत नाही, ते त्रास होतो, पण त्रास झाला तरी चांगली गोष्ट सोडू नका, योग्य काम सोडू नका. आणि तिचं फळ मात्र आपल्याला चांगलं भेटत असतं. बाबा चांगलं वागा. हा मनुष्य देह काही पुन्हा मिळणार नाही.
ह्या मनुष्य देहात येऊन निखूळ परमेश्वर संसारामध्ये गुंतून राहू नका. थोडा तरी 24 तासापैकी 1 तास तरी परमार्थाला द्या, परमेश्वर चिंतनाला द्या, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करेन आणि तुमची रजा घेईन. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.